मिनिट. हा, सविता मॅडम बोला. हा, आता जे आपण हात वर करून ओंकार म्हटले, मी हम्म. तळवे आकाशाच्या दिशेने केले होते आता. आणि जसं आपण सकाळी वर्टेक्स वॉटर करतो तसं अगदी गोल गोल घुमलं, अगदी हातापासून ते कमरेपर्यंत. कोण फिरलं, आणि तुम्ही फिरलात? हो, गोल गोल झालं, म्हणजे अक्षरशः झालं असं असं. फिरलात? हो, पिंगा म्हणतात ना तुम्ही, सकाळी पिंगा पिंगा, तसं झालं. करेक्ट. पिंगा झाल्या आता आता. आता पिंगा मला कळलं. मी पिंगावर उद्या सोमवारी बोलेल. काय पिंगा घालायचंय, घालताय म्हणजे काय होतं ते सांगणार. आत्ता कळलं. आणि शेवटी म्हणजे आपली या सगळ्या दोन्ही प्रार्थना होईपर्यंत ते हलतच होतं. आता प्रार्थना संपल्यानंतर थोडस शांत झालं. खूपच छान. म्हणजे पण हे पहिल्यांदाच. लिहून ठेवत चला, कारण मी काय तुम्हाला सारखी संदेश देणार नाही. तुम्हाला मी काय टेक्निक शिकवते, कारण रोज तर हात वर करून नाही जमणार. हम्म, त्यामुळे हम्म. कधी अधून मधून करायचं, पण हे लिहून ठेवा, टेक्निक्स लिहून ठेवा. अजून हं. कोणाला सांगायचंय का अनुभव? धन्यवाद सविता मॅडम, धन्यवाद. स्वतःहून आलात धन्यवाद तुम्ही मॅडम, धन्यवाद श्रद्धा अनुभव मॅडम, सांगायला. धन्यवाद असे अर्चना अनुभव मॅडम. सांगितले तर मलाही पुढे पुढे काही सांगता येईल तुम्हाला. अजून कोणाला काही अनुभव आलाय का, सांगायचंय का? नाहीतर हो ग्रुपवर मॅडम, पोस्ट मला करू. सांगायचं. हा, बोला सुलक्षणा मॅडम. हा मॅडम, दोन्ही हात वरती केल्याबरोबर बोटांमधून जे असं करंट लागल्यासारखं पूर्ण दोन्ही हातांमधून खांद्यापर्यंत सुरू होतं. जितका वेळ हात वरती केले होते ना, तितका वेळ. मग कोणाला खाली कोणाला या तळव्यांवर गोल गोल फिरताना जाणवलं का? जसं पंखा फिरतो ना, तसं तुम्हाला या तळहातांवर वाटलं का काही गोल गोल फिरते? झालं, मला झालं. डाव्या हाताचं चक्र गलगल फिरलं चांगलं. तुम्हाला झालं, हा. हम्म. मला डाव्या पण झालं हाताचं मॅडम. काय झालं सुनेत्रा मॅडम तुम्हाला? मला पण झालं. गोल गोल फिरल्यासारखं आणि हातामध्ये गोल खांद्यापर्यंत हो. सगळं ते आता व्हायब्रेशन्स काय अशा करा, कळा आल्या. आता ओंकार न म्हणता करून बघा. मग डिफरन्स झाला का नाही हे पण सेन्स करायचं, की हात वर केल्यामुळे झालंय हम्म. का ओंकार विथ हात वर केल्यामुळे झालं. नुसतं हात वर करतो तेव्हा काय होतं, ओंकार म्हणत काय होतं, ते पण अनुभवा. तर धन्यवाद सगळ्यांना. चला, खूप खूप धन्यवाद. पहाटेच्या ध्यानाला पण ओंकार म्हणताना तळ हातावर फिरतं चक्र असं वाटतंय. हम्म. जसं इथे फिरतं ना आज्ञाचक्राला, तसंच इथे फिरतं. तुम्ही हात जर वर करून ओंकार म्हटले तर. ठीक आहे, हो. चला. ऍक्च्युली मॅडम, धन्यवाद. आपण असा हात वर केले की नाही की आपले हा, हात भरून येतात. पण हो. आज जेव्हा आपण ओंकार म्हणताना हात वर केले तेव्हा हात भरून नाही आले. कारण उलट ऊर्जा आली ना, ऊर्जा जाणवत होती हातातून ऊर्जा पूर्ण. खेचली. हो, खांद्याच्या मागपर्यंत अशी गरम गरम जाणवत होती ती ऊर्जा. आणि मेन हात होते वरचे तळवे, ते थंड पडलेले होते, पण खांद्यातून ते गरमपणा जाणवत होता. हम्म. आता हे अशी सगळं असा उद्या अनुभव. अजून डिटेल सांगेल. उद्या नाहीये, सोमवारी मला आठवण करा. ह्याचं सगळं मी डिटेल सांगणार आहे. आत्ता जे चाललंय पृथ्वीवर, म्हणजे उदाहरणार्थ पावसाचं पाण्याचं मी तुम्हाला सांगितलं ना, पावसाचं पाणी काय घेणार आहे, अल्फा बीटा थीटा वेज आपल्यामध्ये घेणार आहोत आपण. कोणी कोणी पाण्याने आंघोळ केली, कोणी कोणी पाण्याने. मला तर किती सुंदर वाटलं रात्री, काय सांगू तुम्हाला, इतकं हलकं चार्ज वाटलं ना, फरक वाटला त्या पाण्याने. तर ते जे पाण्याने केलं आणि ते जे पाणी पृथ्वीत जाऊन पृथ्वीसाठी करतं ना, ते आपण हात खेचून करतोय. आणि आपण पृथ्वीलाही मदत करतोय. त्यामुळे तुम्ही आज जी ऊर्जा खेचली ना, तुम्ही केलंय का नाही केलं नसेल, आता करून घ्या ग्राउंडिंग. मी तुम्हाला शिकवलंय. आता प्रत्येक ध्यानामध्ये ग्राउंडिंग करायचंय. जी काय ऊर्जा घेतली ती पृथ्वीच्या कोरला पाठवायची आहे. बसा 2 मिनिटं आणि पाठवा. चला, धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद सर्वांना. धन्यवाद श्रद्धा मॅडम. सगळ्यांना धन्यवाद. 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 धन्यवाद श्रद्धा श्रद्धा मॅडम, मॅडम, सर्वांना धन्यवाद तुम्ही अर्चना धन्यवाद. मॅडम, सांगितले त्यांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.